नमस्कार, मी धनश्री. दिवाळी आलेली आहे जवळ आणि तुम्ही सगळेजण दिवाळीच्या तयारीमध्ये नक्कीच खूप व्यस्त असाल. एक तर तुम्ही शॉपिंग करायला जाणार असाल किंवा शॉपिंग करून आलेला असाल. ह्या दोन्ही सिनॅरिओमध्ये माझा हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. कारण मी नुकतीच पुण्यामधनं रविवार पेठेतनं खूप काही शॉपिंग केलेली आहे आणि ही सगळी शॉपिंग मी तुमच्याशी शेअर करणार आहे. विथ कोणती गोष्ट तिथं गेल्यानंतर स्वस्त मिळते आणि कोणती गोष्ट ही ऑनलाईन स्वस्त मिळते हेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. चला तर मग बघूया मी काय काय घेतलं. दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी येतं ते म्हणजे आकाशकंदील. हे छोटेसे आकाशकंदील, माझे मोठे आकाशकंदील ऍक्च्युली मी गेल्या वर्षी घेतलेला आहे आणि तो अजून व्यवस्थित आहे, त्यामुळे मी मोठा आकाशकंदील ह्या वर्षी घेतला नाही. पण हे असे छोटे छोटे आकाशकंदील मी दरवर्षी आणते, मला खूप आवडतात ते. हे आकाशकंदील असं मला 12चं पॅक पडलं होतं, माझ्या बाळाने ह्याची अवस्था करून टाकली आहे. तर हे जे आहे हे असे 12चं मला मोठं पॅक मिळालं आहे आणि हे मी 2 पॅक घेतल्यामुळं मला ते आधी 150ला सांगितलं होतं, पण 120 पर्यंत त्यांनी हे सुंदर आकाशकंदील मला दिले. बघा खूप सुंदर आहेत कलर बघा. आणि राहिला प्रश्न ऑनलाईन कम्पेअर करायचा, तर ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन म्हणजे तुम्ही रोड साईडनी किंवा दुकानांमधनं ह्याची खरेदी केली तर हे जास्त स्वस्त पडतंय. दिवाळी म्हटलं की दुसरी गोष्ट येतात ती म्हणजे खूप सारी लाइटिंग. आता माझ्याकडे ऑलरेडी स्टार्सच्या लाइटिंग आहेत, तुम्ही दिवाळीच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइम त्या नक्की बघताल. पण तिथं गेल्यानंतर मला ह्या लाइटिंग्स खूप आवडल्या. ह्या लाइटिंग्स मी खरं तर पासोबा विठोबा, तुम्हाला माहिती असेल, जे पुण्याच्या आहेत त्यांना माहिती असेल, मी ह्या सगळ्या लाइटिंग ह्या पासोबा विठोबामधनं घेतलेल्या आहेत. तिथे खूप स्वस्त मिळतात. हे बघा, रविवार पेठेमध्ये लाइटिंग खूप महाग मिळतात. त्या कम्पेअरमध्ये 2 चौक पुढे गेल्यानंतर पासोबा विठोबामधून आहे. तुम्ही जर पुण्यात नवीन असाल तर पुन्हा तरी चौकशी करून तिथेपर्यंत जा. तिथं पूर्ण लाईन ही लाइटिंग्सची आहे आणि तिथं खूप स्वस्त दरामध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटीज मध्ये छान छान लाइटिंग्स मिळतात. तर तिसरी गोष्ट मी घेऊन आली आहे ते म्हणजे हे लाइटिंगचे दिवे. ह्याच्यामध्ये असं पाणी टाकल्यानंतर हे चालू होतात खरं तर हे पण मी पासोबा विठोबाच्या तिथनंच आणलेले आहेत, कारण रविवार पेठेत हा एक दिवा मला 20 रुपयाला देत होते आणि मी पासोबा विठोबामधनं हे असं पॅकेट ज्याच्यामध्ये 12 दिवे आहेत हे फक्त 100 रुपयामध्ये घेऊन आलेले आहेत. त्यामुळे लाइटिंगची कुठलीही खरेदी प्लीज तुम्ही पुण्यामध्ये जाणार असाल तर रविवार पेठेतनं न करता पासोबा विठोबामधनं करू शकता. कंपॅरिझन तुम्ही ऑनलाईनशी करत असाल तर हे मला फक्त 100 रुपयामध्ये पडलेलं आहे आणि ऑनलाईन हे जर बघताल तर तुम्ही 250 पर्यंत ह्याची प्राइस आहे. त्यामुळं लाइटिंगची शॉपिंग सुद्धा तुम्ही स्वतः दुकानांमधनच जा. आता चौथी गोष्ट, रविवार पेठेतनं तुम्हाला माहिती असेल, रविवार पेठेमध्ये भुयाळी म्हणून एक लाईन आहे, तर त्या भुयाळीमधनं मी घेतलेले आहे हे दिवे. हे कॅन्डल होल्डर्स आहेत खरं. हे सुंदरसे कॅन्डल होल्डर्स जर तुम्ही ऑनलाईन ह्याची प्राइस बघितली तर तुम्हाला एक 51 रुपयाला पडतो. खूप तर खूप 52-50 पर्यंत येतो, पण हा मला फक्त 45 रुपयाला एक असा हा कॅन्डल होल्डर मला तिथे पडलेले आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या सुंदर सुंदर व्हरायटीज आहेत, पण मला हा खूप आवडल्यामुळं मी हे घेऊन आलेले आहेत. मी असे हे 12 पीसेस घेऊन आलेले आहे. त्यामुळं ऑनलाईन पेक्षा तुम्ही स्वतः ज्यावेळेस तिथे जाताल त्यावेळेस तुम्हाला स्वस्त मिळेल. ही गोष्ट मी घेऊन आलेली आहे ते म्हणजे हे कॅन्डल्स. आता तुम्ही बघू शकता 99 रुपयाला मला हे कॅन्डल्स पडलेले आहेत. मी डीमार्ट मधनं हे कॅन्डल्स घेऊन आलेले आहे. कॅन्डल्स मी खरं तर रविवार पेठेत पण बघितल्या, ऑनलाईन सुद्धा बघितल्या, पण ऑनलाईन वगैरेपेक्षा कॅन्डल्स मला ह्या डीमार्ट मध्ये जास्त स्वस्त मिळाल्या. मला अनएक्सपेक्टेड होतं हे, पण हो, मला डीमार्ट मध्ये जास्त स्वस्त कॅन्डल्स मिळाल्या. आणि डीमार्टचा पूर्ण डिटेल व्हिडिओ हा 2 ते 3 दिवसांमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर त्यामुळं डीमार्टमध्ये तुम्हाला काय स्वस्त मिळतंय दिवाळीला हेही मी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे. आता 6वी गोष्ट मी तिथनं घेऊन आलेली आहे ते म्हणजे हे टेबल मॅट्स. हे टेबल मॅट्स आहे. हे टेबल मॅट्स मला एक पडला आहे 80 रुपयाला फक्त. इतकी सुंदर क्वालिटी आहे ही, बघू शकता तुम्ही. हे टेबल मॅट्स आहेत. माझ्या किचनचा कलर ऍक्च्युली ग्रे आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, त्यामुळे मी हा ग्रे कलर मध्येच घेऊन आलेले आहे. असे मी हे 6 टेबल मॅट्स घेऊन आलेले आहेत. हे मला एक 80 रुपयाला पडलेलं आहे. त्यामुळं हे टेबल मॅट्सची सुद्धा जर तुम्ही कम्पेअर करत असाल तर असे टेबल मॅट्स एकतर ऑनलाईन नाहीच आहेत ऍक्च्युली, आणि जरी ऑनलाईन मिळाले तर आय नो खूप महाग आहेत. 500-550 रुपयाला काहीतरी टेबल मॅट आहे आणि ते पण येताना थोडं वेगळ्या क्वालिटीचं येतं, म्हणजे असं पातळ कॉटन असतं ना त्या टाईपमध्ये येतं. हे म्हणजे तसं नाहीये. हे बघा, हे किती सुंदर आहे, किती जाड आहे. हे असं हे टेबल मॅट आहे. आता 7वी गोष्ट जी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ते म्हणजे हे हातीचं शुभ लाभ. आता हे हातीचे शुभ लाभ मी मिशोवरनं मागवले आहेत. मी अख्खं पुन्हा बघितलं. मी हे सगळं शॉपिंग करताना विचार करत होते अशा हातीचे शुभ लाभवाले मला गोष्टी मिळाल्या तर खूप बरं होईल, म्हणजे मला तुम्हाला व्हिडिओ टाकायला, कम्पॅरिझन करायला खूप सोपं जाईल. पण असे हातीचे शुभ लाभ मला पूर्ण पुण्यात कुठेच मिळाले नाहीत. हे मला ऑनलाईन मिशोला मिळालेले आहेत. मला 100 रुपयाला पडलेत. हे बघा किती सुंदर आहे.
आणि दरवर्षी म्हणजे तुम्ही माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझ्या ऑलरेडी मेन डोअरला असं शुभ लाभ अशी पट्टी आहे. मी ती दरवर्षी चेंज करते. मला खूप आवडतं. खूप सुंदर वाटतं मला वेगळं वेगळे असे थीम्स करायला. म्हणून ह्या वर्षी मी असे हत्तीचे शुभ लाभ मागवलेले आहेत. पुण्यामध्ये तुम्हाला हा असा आयटम मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला हा घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. हे मिशोवरनं तुम्ही नक्की घ्या. सगळ्यात दिवाळी म्हटलं की आता सगळ्यात महत्वाचा आयटम तो म्हणजे असतात रांगोळ्या. आता ह्या रांगोळ्या 1-1 किलोच्या रांगोळ्या 30 रुपयाला 1 किलो अशी रांगोळी मला पडलेली आहे. रोज रांगोळी काढायला आवडते आणि मला सगळे कलर पाहिजे असतात रांगोळी काढताना. सो हे अशा मी खूप साऱ्या रांगोळ्या घेऊन आलेल्या आहेत आणि 1 किलो मला 30 रुपयाला पडलेली आहे. आम्ही नक्की ज्यावेळेस रविवार पेठेमध्ये जाताल तर स्टार्टिंगलाच ह्या अशा रांगोळीवाले बसलेले आहेत. त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर कलर्स तुम्हाला बघायला मिळतील. आता ह्या सगळ्या शॉपिंगमध्ये मी सगळ्यात माझी आवडती, मला ह्या दिवाळीला असं मला वाटतच होतं की मला ही गोष्ट पाहिजे, ती म्हणजे हे अष्टलक्ष्मी दिवा. हा अष्टलक्ष्मी दिवा मी खूप दिवस झाला विचार करत होते घ्यायचा आहे, पण मी म्हटलं दिवाळीपेक्षा सुंदर मुहूर्त त्याला नाहीये. मी खरं तर हा अष्टलक्ष्मी दिवा दसऱ्यालाच घ्यायला जाणार होते, पण पण माझ्या गावापासून पुणे थोडं लांब आहे, त्यामुळे मी हा आधीच घेऊन ठेवलेला आहे. पण स्थापना मात्र मी ह्याची त्रयोदशीलाच करणार आहे. मंडईच्या जवळच, म्हणजे ज्यावेळेस आपण मंडईमधनं रविवार पेठेत येतो, कॉर्नरलाच एक दुकान आहे. मी ते तुमच्याशी शेअर करते त्याचं लोकेशन. तर त्या दुकानामधनं मी हा अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे. हा खूप सुंदर, इतका कोरीव, मागे पण बघा किती छान आहे त्याच्या गजांत लक्ष्मी आहेत. ह्याचा अष्टलक्ष्मी दिवा मी तिथनं घेऊन आलेली आहे. आणि ह्याचा अजून एक मी महत्वाचं गोष्ट सांगते की इथल्या ज्या धारी आहेत, ज्यावेळेस तुम्ही हे जे इथे दिसतंय डिझाईन, ऍक्च्युली डिझाईन नसती, हे याला धारी म्हणतात आणि ह्या धारी समप्रमाणामध्ये असाव्यात. त्यामुळे मी ही गोष्ट ऑनलाईन न घेता स्वतः तिथं जाऊन घेतली आणि मला ऑनलाईनपेक्षा ही खरंच खूप स्वस्त मिळालेली. आणि त्याच्यानंतर अजून एक खूप सुंदर गोष्ट घेतलेली आहे, ती म्हणजे गजांत लक्ष्मी. बघा किती सुंदर गजांत लक्ष्मी आहेत. ह्या त्याच्यावर किती छान डिटेलमध्ये डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप हेवी सुद्धा आहे हे. गजांत लक्ष्मी पण मला खूप छान मिळाल्या. ह्याही मी त्याच दुकानातनं घेतलेल्या आहेत. तसंच अजून एक म्हणजे हे लामण दिवे मी तिथनं घेऊन आलेले आहेत. हे बघा लामण दिवे किती सुंदर आहेत. त्यांच्याकडे एवढे सुंदर आयटम आहेत ना असे. हे लामण दिवे ऍक्च्युली मी घेऊन खूप दिवस झाले, मी तुमच्याशी शेअर करण म्हणले पण मी विसरून गेले. पण हे लामण दिवे देखील मी त्याच दुकानातनं घेतलेले आहेत. ते काका खूप व्यवस्थित बसून देतात आणि त्यांच्याकडे खूप व्हरायटीज आहेत बघण्यासारख्या. अँटिक जितके काही तुम्ही पीस म्हणताल तितके त्यांच्याकडे आहेत. आणि आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल, तुम्हाला माझी ही शॉपिंगही खूप आवडली असेल, तुम्ही तितकीच एन्जॉय केली असेल जितकी मी केली होती. आणि यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.